नमस्कार मंडळी, आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत। भरली भेंडी करून दाखवणार आहे मी। तर त्याच्यासाठी ना ही स्वच्छ भेंडी धुतलेली मी धुवून पुसून घेतली कपड्याने आणि आता त्याचे देठ काढायचे बघा। हे असं पुढचं काढून टाकायचंय आणि एक चीर मारायची त्याला। हे बघा अशी, हे अशी। तर खूप छान होते आणि साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्य सगळं आपलं। हे बघा अशी खिडकी एका वगैरे बघायची आतमध्ये, मागचं पण काढायची काही गरज नाहीये। हा जो शेंडा असतो तो काही काढायची गरज नाही, तुम्हाला वाटत असेल तर काढून टाका, पण मी तसंच ठेवते। हे बघा, मसाला जाईल असं आपल्याला काप करून घ्यायचे ते, हे असे पूर्ण। हे बघा, मी अशी सगळी भेंडी चिरून घेणार आहे आणि त्याच्यासाठी मसाले काय काय घेतलेत ते पण मी दाखवते तुम्हाला। तर भेंडी कापून घेते आधी मी। हे बघा, भेंडी सगळी कट करून झालेली, त्याचे एवढे देठ निघाले। तर आता मी मसाले दाखवते तुम्हाला। तर मंडळी हे बघा, हे तर खोबऱ्याचं कूट आहे, खोबरं भाजून थोडंसं कूट करून घेतलेलं आहे। मीठ आहे इथं, घरचा आपला काळा मसाला आहे, कुठलाही घ्या मसाला तुम्ही, मिरची पूड घेतली तरी चालेल। आणि इथं जिरा पूड आहे, धना पूड आहे, इथं गोडा मसाला आहे थोडासा, इथं मिरे पूड आहे आणि इथं चाट मसाला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेणार आहे मी। जाडसर घ्यायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट, छान लागतं याच्यामध्ये, भेंडीमध्ये जाडसर कूट। हे बघा, मी 4 चमचे घेतलेले शेंगदाण्याचं कूट। तर त्याच्यामध्ये अद्रक टाकणार आहे मी, अद्रक लसूण पेस्ट आहे, हे घरीच केलेली मी, ते टाकणार आहे। 3 चमचे, छोट्या चमचा आहे हा, एकदम छोटा आहे बघा मसाल्यातला। आणि हळद टाकणार आहे आणि हिंग आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतली मी बारीक चिरून। आता हे सगळे मसाले मिक्स करायचे। खूप छान भेंडी होते, तर नक्की करून बघा तुम्ही, खूपच मस्त होते। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला, पाणी वगैरे काही घालायचं नाही। थोडंसं तेल टाकायचं, आपल्याला कोरडं वाटलं ना तर थोडंसं मी तेल घालणार आहे। पण हे आलं लसूण पेस्ट असते ना, त्याच्यामुळे थोडासा ओलावा राहतो। थोडंसं तेल घातलं तर छान होतं, आणखी मस्त। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा, तिखट आणि मीठ। पण अशा मसाल्यातली तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होते। हे बघा किती ओला झालाय आपला मसाला, तरी पण थोडंसं तेल घालणार आहे मी, थोडंसं घालायचं, जास्त नाही, बस। आणि खोबरं थोडंसं घालायचं आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, एकदम बारीक नाही करायचं शेंगदाण्याचं कूट। मध्ये दाताखाली आलं ना भेंडी खाताना तर खूप छान लागतं ते शेंगदाणा। हे बघा, खूप छान झाला आपला मसाला। आता आपण भरून घ्यायची भेंडी। हे अशी पूर्ण भरून घ्यायची व्यवस्थित, हे मी अशी भरली तशी। आणि पटकन होते, जास्त तामझाम करायला लागत नाही। हे बघा, अख्खी भरून घ्यायची। आणि आपलं एवढं कूट मसाले वगैरे तर सगळं रेडी असतं, त्याच्यामुळे पटकन होते, जास्त वेळ लागत नाही करायला, किंवा वाटण वगैरे करत बसायची गरज नाही। आणि खायला पण सुंदर लागते। याच पद्धतीने सगळी भरून घ्यायची मस्त। जेवढा मसाला बसतोय ना, बसतो त्याच्यामध्ये तेवढा भरून घ्यायचा।
आणि कापून करण्यापेक्षा ना भरली भेंडी सर्वांनाच आवडते आणि टिफिनला वगैरे द्यायला पण खूप छान आहे. तर तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने. मी ज्या पद्धतीने करते त्या खूप भारी होते. हे बघा मी सगळी भेंडी भरून घेतलेली, मस्त अशी पूर्ण व्यवस्थित भरून घेतलेली. तर आता तेल टाकणार कढईमध्ये. जास्त पण नाही टाकायचं तेल, कारण आपण मसाल्यामध्ये पण टाकलेलं आहे तेल. थोडंसं मोहरी टाकायची, जिरे टाकायचे थोडे, आणि कढीपत्ता ना बारीक करून टाकायचा थोडासा. खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये कढीपत्त्याची. आणि हे भरलेली भेंडी आहे ना ती टाकून घ्यायची. आणि बारीक गॅसवर परतून घ्यायची मस्त. गॅस बारीकच ठेवायचा आणि छान परतून घ्यायची मस्त. आपल्याला याच्यामध्ये काय पाणी किंवा दही वगैरे लिंबू काही घालायचं नाहीये. अशीच छान लागते ती आणि चिकट पण होत नाही, अजिबात चिकट होत नाही. तर आता मी झाकण ठेवणार आहे. आणि आपण 2-2 मिनिटांनी त्याला सारखं हलवत राहायचं, मिक्स करायचं, म्हणजे ते लागणार नाही खाली. पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही, त्याच्यामुळे काळजी घ्यायची जरा. 2-2 मिनिटांनी त्याला हलवत राहायचं. खूप भारी ह्याचं छान मस्त स्मेल येतोय, खूपच छान. तुम्ही नक्की ट्राय करा ही भेंडी. बघा किती छान झालेली आणि शिजत आली. अर्धी शिजली आपली, आणखी 5 मिनिटं लागतील. आता भेंडी झालेली आहे आपली. हे बघा किती छान झाली आणि शिजली पण मस्त. 2 तुकडे लगेच होतात. तर मस्त शिजलेली. तर आता गॅस बंद करूया. आता झालेली आहे बघा भेंडीची भाजी. तर मी आता सर्व करते. नक्की करून बघा ही भेंडीची भाजी. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.